नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आपल्या सोबत माधुरी मिसाळ मॅडम आहेत. आरक्षण सोडत जी आहे 29 महानगरपालिकेची ती झालेली आहे आणि त्यावरून मुंबईमध्ये आता एक नवा वाद सुरू झालेला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या ज्या आहेत, गटनेत्या, त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत पेडणेकर मॅडम यांनी. नेमके आक्षेप काय आहेत, त्यावरती भाजपचं आणि सरकारचं काय म्हणणं आहे, याविषयी चर्चा करण्यासाठी मिसाळ मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. जे आक्षेप घेतलेले आहेत की पूर्ण प्रक्रियाच केलेली नाहीये ह्या आरक्षण सोडतीची महापौराच्या, कसं बघता याला, या सगळ्या आक्षेपांना? ही जी आरक्षण सोडत होती 29 महानगरपालिकासाठी, त्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शीपणे आपण करतो. जशी नगरपालिकांची केली होती तशीच आपण महानगरपालिकेची आता ही प्रक्रिया केली आणि पूर्णपणे सगळ्या चॅनलला असेल, सगळ्या पत्रकारांना असेल, ते लाईव्ह पण दिलेलं होतं आणि सगळ्या लोकांसमोर सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा तिथे उपस्थित होते आणि पूर्णपणे नियमानुसार नियम सांगून आपण ह्या आरक्षणाची सोडत काढलेली आहे. नाही, पण आक्षेप असा आहे की निवडणुकीच्या अगोदर ही आरक्षण सोडत व्हायला पाहिजे होती आणि त्यानुसार मग कॅन्डिडेट जे आहेत ते उभं केले गेलेलं असते. आता हे रिझल्ट लागल्यानंतर हे आरक्षण सोडत होते. नाही, आक्षेप घेताना त्यांनी पूर्ण प्रक्रिया पूर्ण आधी शांतपणे ऐकून घेत होते. ते पूर्ण प्रक्रियेत ते सहभागी पण होते. ज्यावेळेस त्यांना कळलं की त्यांच्या मनातलं मुंबईचं आरक्षण मिळत नाहीये, त्यावेळेस त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली. त्यांचे ऑब्जेक्शन आम्ही प्रशासनाकडनं व्यवस्थित त्यांना नियम समजावून सांगितले, नियम त्याप्रमाणे चेक केले आणि त्यांना सांगितलं, ते पण त्यांचं ऑब्जेक्शन कायम होतं आणि विरोधक आहेत, त्यांचं ऑब्जेक्शन घेण्याचा हक्क आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते घेतलं. परंतु गेल्या वेळी म्हणजे 2017 ते 22 या दरम्यान हा मुंबई महानगरपालिकेचा महापौर पद जे आहे ते खुल्या वर्गासाठी होतं. आता ते ओबीसी कडे यायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ओबीसीवरती अन्याय झालाय असं देखील ते म्हणतात. प्रक्रियेमध्ये आपल्याला मुंबई आपण चक्राक्रमानुसार जेव्हा अल्फाबेट नुसार टाकलं, त्याच्यामध्ये मुंबई आलं नाही ओबीसी मध्ये, त्यामुळे मुंबईचं आरक्षण ओबीसीचं पडलं नाही आणि हे प्रक्रिया होती. प्रक्रियेमध्ये आपण काही करू शकत नाही. आपण अतिशय पारदर्शीप्रमाणे ती प्रक्रिया राबवली. बरं, दुसरं असंही आहे की 3 पेक्षा जास्त शेड्यूल ट्राईबचे किंवा त्या प्रवर्गातले नगरसेवक असतील तरच आपण ती जी आहे तिथे आरक्षित त्या प्रवर्गासाठी ठेवतो अशी अट आहे असं सांगण्यात येत आहे. काय म्हणणं आहे? हो, तो नियमच होता. तो नियम आम्ही वाचून दाखवला की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 पेक्षा जास्त तिथे त्या वर्गाचे जर नगरसेवक असतील तर तिथे ते आरक्षण आपण हे करून घेतो आणि ते इन्क्लूड करतो त्याचं. त्याप्रमाणे आपल्याला एसटीचं आरक्षण आपण त्या पद्धतीने काढलं. एससीचं आरक्षण पण आपण त्याच पद्धतीने काढलं. पद्धतीने आपण त्या महानगरपालिका घेतल्या आणि ज्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये जे आरक्षण पडून गेलं होतं ते आपण एक्सक्लूड केलं. तुम्ही म्हणताय की नियमानुसार होतंय, परंतु कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर तिथे 2 पेक्षा जास्त अनुसूचित जमातीचे नगरसेवक नाहीयेत. मग तिथे ते महापौर पद हे जे आहे ते ट्राईब साठी कसं काय राखीव ठेवलं गेलं? नाही, कल्याण डोंबिवली तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असेल कदाचित. कल्याण डोंबिवलीमध्ये ते आहे, त्यामुळेच ते आरक्षणाच्या चिठ्ठीत कल्याण डोंबिवली आलं होतं. मग आता ह्याचा पुढे कसं ह्याला सॉर्ट आउट करणार आहोत? म्हणजे काय प्रक्रिया आता राबवली नाही, जाईल? असा त्याच्यात हा सॉर्ट ऑफ विरोध जो आहे तो करण्याचा विषयच नाही आहे. त्याच्यात सॉर्ट ऑफ करण्याचा विषयच नाहीये, कारण त्यांचं हक्क आहे. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, ते ऑब्जेक्शन आम्ही तपासून घेतलं. त्यानुसार प्रक्रिया जेव्हा पूर्ण होत होती त्यावेळेस त्यांना नियम सांगितले आणि त्यामुळे जे आता आरक्षण आपण काढलेली आहे ती योग्य प्रमाणे नियमानुसार काढलेली आहे. हा जो सगळा काय आरोप होतोय ओबीसींवर अन्याय झालाय, हा सगळा राजकीय मुद्दा बनत चाललाय का? मला नाही असं वाटत, कारण आपण चक्राक्रमानुसार प्रत्येक महानगरपालिकेला हे आरक्षण येतच असतात. त्यामुळे असा काही मुद्दा येण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. नाही, तुम्हाला कोंडीत पकडण्याचं, सरकारला कोंडीत पकडण्याचं काम किंवा ह्यातून राजकारण आता नवीन विरोधक करतायत असं वाटतंय का? त्यांच्याकडे आता दुसरं काहीच नसल्यामुळे ते प्रयत्न करत राहणार. बरं, धन्यवाद मॅडम. तुम्ही वेळ दिलात आणि आमच्याशी बोललात. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.